वर्णन आहे का. तेव्हा प्रकृतीच्या ठिकाणी असलेले 3 गुण सत्व रज आणि बरं का. दिसायला गुण आहे पण गुण नसून काय पुढे दुःखाला काय कारणीभूत आहे. विषय सुख कसं असतं ते दिसायला सुंदर असते आणि पुढे मग आसक्तीच्या दृष्टीनं काय करते मग ते हे करत असते एकदम माणसाला. आणि आसक्ती म्हणते ना विषयाची आसक्ती त्यालाच गुण असं म्हणतात. तेव्हा हा सत्वगुण कसा आहे याची उत्पत्ती ज्ञानापासून आहे. सत्वात संजय येते. आपण नाही का सृष्टी उत्पत्ती करते वेळी 3 गुण पाहिलं ना. सत्वगुणाचं कार्य, रजोगुणाचं कार्य आणि पुढे सत्वगुणाचं कार्य, बुद्धी गुणाचं कार्य, सत्वगुण, प्राणी गुणाचं कार्य आणि शरीर तमोगुणाचं. जेवढं जड आहे तेवढं हे गुणाचं कार्य तमोगुणाचं. ज्याच्यामध्ये ज्ञान नाही पण हालचाल आहे रजोगुण. ज्याच्यात ज्ञानही आहे आणि हालचाल आहे त्याला कोणता गुण म्हणायचा सत्वगुण. सत्वगुणामध्ये ज्ञान असते. त्याच्यामुळे काय तो गुण दिसायला गुण आहे पण शेवटी प्राण घ्यायलाच काय आहे कारणीभूत आहे. सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम. त्याच्याकरता 2 विशेषणं दिलेली. तत्वस्वरूपात निर्मलत्वात् ज्ञानस्वरूप असल्यामुळे निर्मल असल्यामुळे 2 बरं का. प्रकाशकम अनामय. प्रकाशस्वरूप आहे. अनामय म्हणजे उपद्रवरहित आहे ना. माणसाला जे काही उपद्रव होत असतो कोणत्या माणसापासून तमोगुणी माणसापासून. पुढे आहे की तमोगुणी माणसाचं कसं आचरण असते त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर असं वर्णन केलं आहे. अनामयम म्हणजे उपद्रवरहित. त्याच्यापासून कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारे आणि त्रास होत नाही. म्हणजे 2 पाशकुंजे, एक सुखसंगेन आणि दुसरा कोणता ज्ञानसंख्येन बदनाते. अनग म्हणजे अर्जुना असे 2 आहे. आता सुख कसं बांधते ज्ञान कसं बांधते त्याच्यातच मनुष्य अडकतो. कशामध्ये वैश्विक सुख आहे का नाही. ते सुख माणसाला परमार्थ करू देत. श्रीमंत लोक आणि गरीब लोकांमध्ये बघा तुम्ही जास्त वारकरी कोणत्या लोकात दिसते. आणि अनेक लोकात कुठं वारकरी आहे का. वारकऱ्याला जीव घालतील पण ते वारकरी होत नाही. वारकऱ्याला काय घालतील पण स्वतः काय होत नाही. वारकरी का होत नाही त्याला कारण सुख अडवायचं आणि ज्ञान अडवायचं. काय तुम्ही बाकी जेवढा सुशिक्षित लोक आहे ना ते नित्याने धर्म काय करत नाही. जितके सुशिक्षित तितके धर्महीन असतात. कोणी वकील म्हणा बॅरिस्टर म्हणा कुठे गंध लावत असतो का तो माळ काढत असतो. माळ काढायला लावतो आहे का. त्याची त्यांना काय वाटते लाज वाटते. पुढे आहे की त्याच्यावर सुख आणि ज्ञान या 2 पाशाने आणि जीवाला तो बांधतो. मग याला पारधी असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. तेही सत्वे लब्धके सुखज्ञानाची फाशिके ओढी जाती खोडके मर्ग द्यायचा. तो रानपारधी असतो आणि तो हे जे हरिण वगैरे असते ना त्याची तो काय करतो हे करतो. एक जलपारधी तो मासे धरतो आणि रानपारधी काय करतो हे हरणं वगैरे सगळे
अशी पकड. तर व्यवस्थित बरोबर तर पास टाकतो, काय टाकतो, आणि लुसलुसीत असं गवत टाकतो. आणि त्या गवताच्या नादाने तो हरीण काय होतं, ते सुंदर गवत दिसते ना. असं समजा आपल्याला हल्ली मोठं जात गवत निघालेलं आहे, त्याला चवनाट आहे, रस नाही, फक्त वाढते. गुराला काही त्याचा फारसा उपयोग होत. मग तसं त्याच्यामध्ये टाकतो. आणि त्या गवताच्या आशेने तो हरीण त्या पाशामध्ये काय होतो, त्याला फक्त गवत दिसते, पाश दिसत, आणि त्याच्यामुळे अडकतो. पुष्कळ प्रयत्न करतो निघण्याचा. शेवटी त्याची हरणाची पाठ घासते ना, तुम्ही बघा हरणाचा त्याचाच आहे, भयंकर प्रयत्न करतो. शिवरात्रीच्या ह्याच्यामध्ये आता येणार आहे, हरणाचा दृष्टांत येणार आहे. आणि शेवटी मग पारधी येत असतो. आता पारधी काय करत असतो, मग त्याला तसा ठेवत असेल मग संपलाच बघा. मग त्याला धरणारा जो असतो त्याला रान पारधी म्हणतात. काय करतात, त्याला काही हरणाची दया आहे का, दया बिया सगळं संपलं. म्हणून सत्य लब्धके, सत्वगुण हा पारधी. कोणची पाश घेऊन जातो, सुखज्ञानाची. सुख आणि ज्ञान हे दोन फासे, आणि ओढी जाते खोडके मृग जायचा. आणि मग हरीण त्याच्यामध्ये गुंतला म्हणजे मग तो त्याला आणि ओढून घेतो, म्हणजे काढतो. मग ज्ञाने चरफडी, जाणीवेची कुरखोडी, स्वयंसुख झाली हाती जेगा. ज्ञाने चरफडी, नाही का, तो हरीण जसा चरफडतो त्याप्रमाणे ज्ञान असलं म्हणजे माणसाला गप्प बसू देतं का ते. त्याच्यापेक्षा अडणीवर आपला गप्प बसतो. जाणवायची खुरकोडी, स्वयंसुख झाली हाती जेगा. जाणीवायची खुरकोडी, एखादी गाय असेल ना, तिच्यामध्ये काही प्रकार असतात. दूध काढायला गेलं तर सणाला हात लावतात, की पाठीमागच्या लोकाला काय मारते, लाथा मारा. त्याच्याकरता ते शेतकरी मोठे हुशार असतात बघा. मग काय करतात, अगोदर वासराला थोडं दाखवतात. मग ते तिला वाटते सगळं दूध कोणाकरता आहे, वासराला कुठं काय घेऊन जातात, आणि आपणच मजा मारतात. नाही तर दूध आहे कोणाकरता, वासरा करतात. वासराला कुठं पाहतो फक्त दृष्टांत तसा. विद्यमान आहे तो काही, आणि लाभ मात्र पूर्वी. विद्या असल्यामुळे, नाही का, थोडी विद्या असते त्याच्यामुळे मान प्राप्त होत असतो, त्याच्यामुळे स्वयं आनंदामध्ये राहतं. तो की म्हणजे आनंदात नाही, लाभ मात्र पारिक आहे. आता सत्वगुण आहे ना, काही ना काहीतरी त्याला कोणत्याही याच्यापासून लाभाची काय होते, प्राप्ती होते, त्याला आनंद वाटत असतो. आणि मी संतुष्टही देखेश लागू लागे. म्हणलं माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे का. याच्या योगाने स्वतः आणि काय असो, दंभ दर्प, दर्प म्हणजे कर्तव्याचा काय पडतो, श्लाव लागे म्हणजे त्याचा त्याला अभिमान असतो. थोडं ज्ञान असते ना, त्या ज्ञानामध्ये तो काय असतो, सुखी असतो. किंवा सुखाची साधनं असतात. सुखाची मनासारखा मुलगा नको, मंडळी असणं, घरामध्ये धन असणं, नाही का, आज्ञाधारक नोकर असणं, ही सगळी सुखाची काय साधनं आहे. नाहीतर ड्रायव्हर जर बरोबर नसेल तर गाडी उलटी करतो. मग ते आत बसणारे माणसं म्हणत असतात, ड्रायव्हर जरा व्यसनी आहे, त्याला सांगत असतात जा चहा पिऊन आहे. म्हणून आमच्या जवळचेच काय घ्या, नाहीतर त्याला चहा जर पिऊ दिला नाही तर गाडी कुठं येतो.
म्हणून मालकाच्या अगोदर कोणाला चहा पाजावं लागतं, काम करायला. तेवढं ते काय करतात, काम करतात. आहे ना, नोकराला पहिलं खुश ठेवावं लागलं, त्याच्याकडून काम करून घ्यायचं. भाग्य नाही माझे आणि आजी सुखी नाही, तर काय भाग्यवान मी आहे. माझ्यासारखा सुखी मनुष्य दुसरा तुम्हाला दिसणार नाही. विकाराष्टक म्हणजे सात्विकेने, कारण सत्वगुण असल्यामुळे त्याच्यामध्ये रजोगुणाचा प्रादुर्भाव कमी असतो आणि स्वतःला तो ज्ञानी सुखी असे समजतो. येणे येईन लागे सरे, लांकन लागे दुसरे, विद्वत्तेचे भरे भूत एवढ्यावर थांबत नाही. येणे येईन सरे, लाकन लागे दुसरे, विद्वत्तेचे भरे भूत अंगी. थोडीफार विद्वत्ता असते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हे आहे ना. मूल जरी असेल तरी त्याला वडिलाचं कर्तव्य आहे वयापेपर्यंत त्याला शिक्षणाने काय केलं पाहिजे, समृद्ध. अशी आपली भारतीय कल्पना करा. घरामध्ये गरिबी असेल, मोठ्या भावाचं कर्तव्य असतं बरं का, लहान भावाला काय केलं पाहिजे. मनुष्य यातला सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल, हे धन मिळवणं, मान मिळवणं, पैसा खायला, यापेक्षा अधिक त्याला ज्ञानाने तयार करा. कशाने तयार, एकदा ज्ञानाने तयार झाला म्हणजे तो आपल्या पायावर उभा राहतो. काय राहतो, मग बाबा पकडून पैसा मिळवत, उलट पैसा मागत नाही, बापाला पैसा दिल्याशिवाय. आपल्या चौथीतला विद्यार्थी बापाला मागितल्याशिवाय असा पोरगा आवडतो का बाबाला, तरी पण बरं आहे. कारण पारमार्थिक संस्कार असल्यामुळे सगळा ज्ञानाने संपन्न होता. काय होतं, म्हणून वडील शांत राहतो. उलट त्याला लागेल ते काय देतो. म्हटलं काही का असं नाही, एकदा याचं कीर्तन ऐकू द्या की आम्हाला. बाप म्हणत असतो पैसा लागला तर उलट संस्थेने देणगी घेऊन टाकतो. जाऊ दे, ज्ञान संपन्नता ही खरी आणि काय संपत्ती आहे. पण त्या ज्ञान असावं, पण त्याचा काय नसावा, अभिमान नसावा. लाकड लागे दुसरे घेतलं तर, आणि विद्वत्तेचे संचरे भूत अंगी. नाही का, एकदा विद्वान झाला मनुष्य, सामान्य माणसामध्ये तो आला तर उभा राहील बरं, खाली बसत नाही. खाली बसा की काय, खाली बसण्याच्या लायकीचे लोक आहे काय. याला एक दृष्टांत देवनाथ घेत. आपणाची ज्ञानस्वरूपात आहे वेदांतशास्त्र बघा. आणि गेले ते दुःख नवं आहे, विषय ज्ञानी होय गगना एवढा. आपणाचे ज्ञानस्वरूप आहे. वेदांतशास्त्रामध्ये आत्मा किन स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, प्रकाशक स्वरूप आहे. आणावं लागत असते की आहेच. याचा माणसाला विसरत पडला असल्यामुळे याच्याविषयी त्याला कोणत्याही प्रकारे दुःख होत नाही. आणि 4 विषय, 2 पुस्तकं विषयाचे आले किंवा 4 पुस्तकं विषयाचे आले, एवढ्यावरून आपल्याला साधा विद्वान समजतो का गगना एवढं. असं काही नाही बघा. एखादा श्लोक गीतेचा पाठ असतो, 3-3दा म्हणतो. लोकांना वाटते गीता पाठ असली पाहिजे. तेवढ्यावरच काय असो, संतुष्ट असो. राहो जायचा स्वप्ने रंकपणा निघे धाणे, ते दोदाना आणि इंद्रडाने. राहो जायचा स्वप्ने, राजा आहे पण राजाला स्वप्न पडलं. रंकपणे निघे धाणे, त्या स्वप्नामध्ये राजा गरीब झाला. आणि दोदाना मानी इंद्र नामे, आणि भिक्षा मागण्याकरता गेला. देणाऱ्या माणसाने शेंगदाण्याचे किती दाणे दिले, 2च दिले. नाही तर 2च काजू दिले, 2च बदाम दिले.
तेवढ्यावरती आपल्याला खुश बांधतो. आणि मुळामध्ये कोणा जागृती? राजा. स्वप्नात कोण झालं? मग तसंच आहे का? मुळामध्ये जीव कोण आहे? हा तो स्वय बरोबर. पण विषयाच्या द्वारामध्ये भीक मागावी लागते. काय करा, आपल्याला ब्रह्मसुख माहिती आहे का? जीवनमुक्त महात्मा ज्या ज्ञानामध्ये असतो ते ज्ञान आपल्या वाटेला आलं, फारच झालं तर परोक्ष ज्ञान. कानाने फक्त काय करतो? काय करणार? अपरोक्षत्वाने ज्याला ज्ञान आहे त्याचा आनंद काय हो? यस्य ना अहं करतो बुद्धिर यस्य न लिप्यते जित्वात सही लोक. मुक्त अवस्थेमध्ये नाही काम क्रोध लोभ नवघे आनंदाचे अवघे चित्रलोक्य अवघाचे संसार अशा अवस्था आहे. पण आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचं काय केलं पाहिजे? त्याला गुरुकृपा, ईश्वर कृपा, अशा कृपा असाव्या लागल्या. तैसे देहात पिता झाली या देहवंता आणि हो लागे पंडूसुद्धा बाह्य ज्ञाने. त्याप्रमाणे देहातीत असूनही सुद्धा थोडं ज्ञान झाल्यानंतर त्याची अशी अवस्था होते. प्रवृत्तीशास्त्र म्हणजे यज्ञविद्या म्हणजे आता ज्ञान किती असते ते बघा. प्रवृत्तीशास्त्र कसं वागावं, कसं बोलावं वगैरे शास्त्र आहे ना. लग्नाचा प्रसंग आहे, कसं बोललं पाहिजे. म्हाताराला सांगतात येऊ नको, तरी म्हातारा आल्याशिवाय थोडा लग्नाला वेळ लागला तर आरडाओरडा करतो. नुसता आरडाओरडा करतो म्हणे नवरी आहे ना राड जाणार नवऱ्याचे. एका लग्नात बोलत असते का? व्यावहारिक सुद्धा काय असावं लागतं काय. आणि प्रवृत्तीशास्त्र म्हणजे यज्ञविद्या म्हणजे यज्ञाची विद्या आहे ना. मनुष्यदेहामध्ये आहे सुद्धा भीती सांगितलेलं आहे. तेव्हा यज्ञाधिक अनुष्ठानाच्या युगाचे स्वर्गाधिक वैकुंठाधिक लोकांचे काय होते? 100 यज्ञ केले तर स्वर्गाची काय होते? प्राप्ती होते. पण मोक्ष नाही बघा, काय नाही. तुम्ही स्वर्गाला जरी गेले तरी काय नाही, आणि वैकुंठाला गेले तरी काय नाही. कारण तिथे भोग आहे, काय आहे, पण काय नाही. म्हणजे सुट्टीतम मुक्त स्वर्गलोकम क्षिणे पुण्य स्वर्गीचे अमर आणि मृत्यूलोकी व्हावा. विषय सुख आहे पण ब्रह्मसुख नाही, मुक्तीचं सुख नाही. विषय सुख म्हणजे काय? साधं पाणी आहे का, अमृत आहे प्यायला आहे का? साधी काय आहे का कल्पत काम? विषय आहे पण विषय सेवी जागा कोण? इंद्रियाने माझा आहे का? विकाराचं दुःख आहे का? कोणाचं दुःख आहे? हे या भुकेचं दुःख नाही, मग कोणतं दुःख आहे? आणि विकाराचं दुःख नसतं. इंद्र कशाला आला असतं? कोणाकरता? अहिल्याकरता. यावरून काय सिद्ध आहे? ब्रह्मांड ओळसातही कन्या विलास विकाराचं दुःख आहे का नाही? आणि मुक्त अवस्थेमध्ये काय? काम क्रोध लोभ जय होतो माते आणि आम्ही विष्णुदास. मुक्त अवस्था एक 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 किंबहुना असू सर्वरी सगळं त्याला ज्ञान असतं. म्हणे आजी आन मी वाचवणे नाही सज्ञान. जगामध्ये जेवढा ज्ञानी असतील त्या सर्व ज्ञानी लोकांमध्ये माझ्या एवढा ज्ञानी दुसरा कोणी. चातुर्य चंद्रा गगन माझे. म्हटलं किती चातुर्य आमच्या ठिकाणी. त्या चातुर्यामध्ये प्रकाश देणारा चंद्रसुद्धा काय पडतो? कमी पडतो. ऐसे सुखज्ञानी. अशा प्रकारे सुख आणि ज्ञान जीवाशी लावणी काणी आणि बैलाची करीवाणी पांगुळ. हे काही लोक असतात ना पांगुळवाले लोक, त्यांच्याकडे बैल असतो आणि त्याला ते काहीतरी त्या बैलाला शिकवलेलं असतं. मग भीक मागण्याकरता तो बैलाला घेऊन जातो
मग बाया म्हणा किंवा काही म्हणा, त्याला थोड्या इच्छा असते. इच्छा देण्याच्या पूर्वी म्हणलं बाबा लग्न झालं आहे आमच्या लहान मुलाचं, अजून आणखी त्याला काय नाही, मूल नाही. माझं असतं ना पांगुळ्यात तो काय करतो, बैल असतो ना, मग तो जाऊ यांना मुलगा होणार की नाही होणार, असं असं करत असं करत नाही, ते शिकवलं असतं बघा काय. हां, मग तो पांगुळा माणूस बघा म्हणला मुका माणूस, बैल म्हणजे कोण, मुका तरी हो म्हणतो. आता बैलाला काय माहिती आहे आणि जर का त्याने मान बिन नाही हलवली, घरी गेलो ठोकतो. आता पूर्वीचा काळ काय झाला, संपत आला. ते बैरुप्याचा खेळ असा ते बैरुपे येतात ना. आता जी शरीरे रजेची या परी बांधीचे ते अवधारी सांगितले. आता कोणता गुण, आता हा रजोगुण कसा बांधतो, सत्वगुण ज्ञान आणि सुख या दोन पाशांनी बांधतो. रजोगुण आणखी कर्मपाशांनी काय करतो, रजोरागात्मकं विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिना. रजोरागात्मकं विद्धी, बरं का, रागात्मक विद्धी म्हणजे विषयावरती आसक्ती वाढवणारा कोणता गुण आहे, रजोगुण. तृष्णा संग समुद्भवम, कधी तो इच्छा पूर्ण होऊ देत. तृष्णा जशीच आहे, ती कधी किती वेळा आपण लाडू खाल्ले असेल किंवा काही केलं असेल तरी इच्छा तृप्त झाली की जशीच आहे, नाही का. परवाच्या दिवशी भरपूर बटाटे वडे खाल्ले आणि पुन्हा आणखी दुसऱ्या दिवशी आला, म्हणला परवाला तर भरपूर खाल्ले होते, आता उठा की वाढा की. इच्छा जशीच आहे, जो कधीही पूर्ण म्हणू देत नाही. तृष्णा संग, त्याला कोणता गुण म्हणायचा, जो पुरे म्हणायला लावतो त्याला कोणता गुण आहे, सत्वगुण. आणि जो कधी पुरे म्हणू देत नाही, रजोगुण. आणि तमोगुण म्हणजे पुढे निषिद्धामध्ये आणि माणसाला घेऊन जातो, त्याला कोणता गुण म्हणायचा, तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिना. देहिना म्हणजे जीवाला कर्म या बंधाने काय करतो तो आहे. बाकी आता हे गरीब लोक म्हणा किंवा काही लोक म्हणा, रात्र आणि दिवस कशामध्ये गुंतलेले असतात, असं आहे. मग त्याच्यामध्ये यांच्या सर्वसामान्यापेक्षा धनिक लोक जास्त आहे. कोण लोक, कारण असं आहे ना, त्यांना ते द्रव्य दिसतं ना, काय दिसतं. एखाद्याला चाललं चला की सत्यनारायणाच्या कथेला येऊ म्हणायला लागली, आरती उद्या आरतीच्या वेळेला येऊ. बरं कुठं काही सप्ताह असेल वगैरे, हा म्हणलं मोठा सप्ताह आहे, कीर्तनकार नावाजलेले येणार आहे, पुन्हा काही याची संधी प्राप्त होणार नाही, देणगी घेऊन जा, काय घेऊन जा. मला या की वेळ कुठे आहे म्हणा आम्हाला. यालाच बस रजोगुणाने काय करतात ते, प्रसंगाला तुम्हाला 500च्या ऐवजी 5000 घेऊन जा, यायला काय नाही, वेळ नाही आहे का म्हणलं, मरायला तरी फुरसत आहे. कोणता गुण आहे, रजोगुण. रंजव जाणे अभिलागाचे तरणे सदाची गा, जेवी मोठ केली गई आणि कामाच्या मध्ये घरामध्ये प्रवेश केल्यानंतर रजोगुणाने कामाच्या रम्य स्यादी इच्छा. आणि मग वाऱ्या वळगे चिंतेची आहे. मग आणि चिंतेची आहे म्हणजे अधिक द्रव्य कशाद्वारा प्राप्त होईल, सारखी चिंता त्याला काय करत असते. पुन्हा 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 पुन्हा
पुढे आहे की वरून आहे नाही. तर म्हणलं इथलं झालं. अहो इथं पुष्कळ धन आहे की तुम्हाला खाण्यापिण्याकरता आणखी पुन्हा मिळवण्याची आवश्यकता. म्हणलं इथलं जरी असलं पण स्वर्गातलं मिळालं पाहिजे ना. म्हणून इथून खाण्याची जोडी काय करतो, कामाच्या मध्ये लागे. काम कधी पूर्ण होतो का? इदम्यस्याद इदम्यस्या काम येश क्रोध येश रजोगुणात महाशना महापापमा वेदे. भगवान दादा आदाशी आहे काय आहे, सामान्य पापी आहे का महापापी आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं. घृते आंबे कोणी आणि आळे वज्राग्नीचे त्या साधूकडे नाता उद्याकडे. घृते या नाही का आकटी आहे आणि त्या आकटीमध्ये तूप टाकलं. काय टाकलं? मागणी शांत होत असतो का? वज्राग्नीचे साधू का तो आणखी भडकत असतो. तुम्ही काय पाहिजे ज्यावेळेला एखादं शरण नाही का एखाद्या प्रेत्यातर्फा जाळायचं असलं म्हणजे वरतून राखेल काय करतात. सगळं गरीबाचं असलं तर राखेल टाकायचं आणि श्रीमंताचं असलं तर तो तुपाचा डबा काय करायचा. म्हणजे अगदी शांत होत असेल. त्याप्रमाणे ते पुढे आहे तिथं दान म्हणता येईल काय. तशी खवळे चाड त्याप्रमाणे आणखी मनाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी अभिलाषा निर्माण होते आणि दुःखाचं कटपोड इंद्रश्री साकड गमू लागे. कोणताही सहजासहजी मिळत असे का त्याचं प्रारंभी दुःख असते पण ते दुःख त्याला दुःख वाटत नाही. आहे एखादा चोर असला राहतो तो चोरी करण्याकरता जातो. त्याला माहिती असेल एखाद्या वेळा चोरी करायला गेला तरी सुद्धा खिडकीला धरतं पडते, खिडकी सहित खाली पडतो. मग ते इतकं दुःख झालं तरी सुद्धा चोरीचं व्यसन सुटत नाही. दुःखात सगट गोड लागे. इंद्रश्री काय दुःखासकट गोड आणि इंद्रश्री साकड गम आहे. इंद्रायावर जरी वैभव प्राप्त झालं तरी तो काय म्हणतो अजून कमीच आहे. किती आहे वैभव, किती मिळालं आणि तरी काय म्हणतो कमीच आहे. का साकड गमवू लागे. तशी तृष्णा वाढीन झाल्या मेरू आता आली आहे आणि तरी म्हणे एखादी आधार बरोबर. तशी तृष्णा वाढीन मेरू आता आली आहे. धन किती आहे? मेरू पर्वत आहे म्हणतात बा. आणि तो सगळा सोन्याचा धमक आहे सगळा. केवळ कशाचा तो आपला हिमालय पर्वत आहे पण तो बर्फ वगैरे आधी करून आहे. सोन्याचा पर्वत आहे जेवढी पृथ्वी आहे असं म्हणा. मेरू इतकं त्याला सोनं काय झालं. मेरू पण हाताळली आहे तरी म्हणे एखादी दारुड आहे. अपार श्रीमंती आहे, मुलगा आहे, पैसा कमावतो, घरात शेती भरपूर आहे, उद्योग भरपूर आहे, तरी सुद्धा त्याला शोभत नाही. तरी सुद्धा चपलाचं दुकान लावल्याशिवाय कशाचं दुकान आता इतकं असून सुद्धा ते काही नाही बा. एखादी या दारुणामुळे म्हणे असते अशी त्याची जे आहे जे धन आहे हे जर संपलं तर परी मग काय केले. म्हणतो आहे एवढं जर संपून गेलं तर पुढे काय करायचं, काय केले. अशा पांगे वडील व्यवसायामध्ये व्यवसायावर व्यवसाय, व्यवसायावर व्यवसाय अशा रीतीने नाही का विषय गोळा करण्याची त्याची इच्छा कधी कमी होत नाही. जीविताची कुरवंडी ओवाळ लागे कवडी माने तृणाची जोडी कृतवृद्ध. पूर्वीच्या काळामध्ये जीवताची या कुरवंडी पूर्वीचे नाही का शुभ दिवस जीवशिवत जाता जाता एखादी कवडी पालथी नाही अशी दिसली तर म्हणलं आजचा दिवस कसा आहे, शुभ आहे. एखादं चांगलं चाललेलं आहे बघा, बाया जर पाणी भरून घडे घेऊन राहिले असेल तर आजचा दिवस कसा आहे, शुभ आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यामध्ये सांगतात ना, कोण्यातरी माणसाला ते मुलीला सासरी घेऊन जायचं होतं म्हणून निघाला पडील. तिकडून ज्ञानेश्वर महाराज येऊन राहिलेले होते. माघारी फिरला, काय फिरलं आणि पण पुंडलिकाच्या तिथे पाण्यामध्ये स्नान करायला लागलं. नुसतं स्नान नाही, सचील स्नान करायला.
लोकांनी विचारलं कुठं प्रेतयात्रेला गेले तर नाही म्हणायला लागले. मग स्नान करण्याचं गावा म्हटलं त्या संन्यासाच्या पोराचं काय झालं, शुभदर्शन झालं. हे शुभ अशुभ काय करतात मातलं. मला ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे ना, पण ज्ञानेश्वर महाराज की आपलं तोंड पाहिलं तर लोक काय करतात म्हणजे मग आपणही लोकांचं तोंड काय करू नये. कोपीमध्ये जाऊन बसले. तिकडून मुक्ताबाई आली. मग ती हाका मारायला लागली, ताटी काय करा. आता ज्ञानेश्वर महाराज बसले. तिला वाटलं की आपले दादा झोपले आहे का म्हणून बसले होते. पण ताटी का उघडत नाही, धडांत काहीतरी घटना घडली असली म्हणून. मग ती सांगते तुमच्यात आणि इतर माणसामध्ये काय फरक आहे. मग तुमचा जो अवतार आहे तो अवतार कशा करता आहे, हे जे नाही का विषयी पामर यांना सन्मार्गाला लावून त्याचा उद्धार करण्याकरता तुमचा काय आहे. मग त्यांना त्यांच्या अवताराची काय करू देतात. आपण तरुणी विश्व अंताटी उघडा जीवदाताने आणि कोणी बत्तीची. आपली जीवही कोण, आपले दातही कोण. आमचे जबाबदार मग दात पाडून टाकत असतो का कोणी. मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे. असं सुंदर आहेत काहीतरी. मग किती भंग आहे, 7-8 भंग आहे सांगा. एकाने त्याच्यावरती PhD मिळवलेली आहे. काय मिळवली, डॉक्टरेट पदवी असते ना. दृष्टांत आपला संपवा. आणि जीवनाची कुरुंडी वाळू लागे. कवडी पूर्वीच्या काळामध्ये कवडी नाणं चालत होता. आता कवडी बिवडी सगळी काय झाली. आणि माने तृणाची जोडी कृतकृत्यता. थोडा जरी लाभ झाला त्याला वाटते आपण कृतकृत्य झालो. म्हणे स्वर्गाहान जावे तर ते तो काय खावे. यालागे धावे. ईश्वर प्राप्ती करता याग करतो का स्वर्गातल्या धना करतो. नाही का. व्रतापाठी व्रते आचार्य इष्टा पडते आणि काम्या वाचून याते शिवणे. एक व्रत झाला की दुसरं झालं की तिसरं. इष्टकर्म पूर्त कर्म करतो. निष्काम कर्म त्याला माहितीच नसते. काम्या वाचून याते. अगोदर फळाची इच्छा ठेवायची आणि मग क्रियेला काय व्हायचं. व्यवहारामध्ये नाही का, एखाद्याला नोकरी धरायची असली ते एकदम जाऊन धरत असतो का अगोदर पगार विचारतो. ज्याच्याकडून जास्त पगार असेल त्याच्या नोकरीला काय करतो. माने जोडाचे काय स्वर्गात येतं जावे तर ते तो काय खावे. यालागी धावे याग कर. याच्याकरता तो याग करतो. व्रतापाठी व्रते आचरे इष्टाप्रते इष्टकर्म पूर्तकर्म दत्तकर्म वगैरे. काम्या वाचून याते शिवले नाही. निष्काम कर्म त्याला माहिती नसतं. काम्य अगोदर फळाची इच्छा करायची नंतर क्रियेमध्ये प्रवृत्त व्हायचा. ग्रीष्मशेषीचा वारा विसावनेने. आपण पालखीच्या सोबत गेल्यानंतर पाठीमागून येणारा वारा अथवा ग्रीष्म ऋतू असतो त्यावेळेला आणि विसावनेने जे सारखा वाहत असतो तैसा नवणे व्यापारा रात्रंदिवस. तो वारा 24 तास वाहत असतो. त्याप्रमाणे पैशाच्या करता नमणे व्यापारा रात्र दिवस. नाही का. काही भजन करत जा, काही देवाची पूजा वगैरे आहे का म्हणला. वेळ आहे का नाही का. परम त्याचं का तुमच्या 12 अध्यायामध्ये कर्माचं विवरण करते वेळी थोडं तरी परमेश्वराला काय करत जा. श्लोक आहे 12 माळे जेवते नेले तेवते निवांत त्या पाणी आहे की थोडा तरी वेळ परमेश्वराकरता काय केला पाहिजे. न म्हणे व्यापारा काय चंचल मासा
कामिनी कटाक्ष जैसा आणि लवला आहे तैसा विजय नाही. चंचल मासा ते चंचल म्हणून इथं पदाची यादी केली आहे. त्याच्यामुळे चंचल ही म्हण नाही काय तुमचं आता श्लोक आहे बा त्याच्यामुळे जेवढे चंचल पदार्थ आहेत त्याच्यात मासा बीज वगैरे. मनोमधो करो मे गो मानिनो मतनोर मामधो मरकुटो चेत मकारात दस चंचला. मनोमधो करो सगळ्यात जास्त सगळ्या चंचलाचा राजा कोण आहे? मन आहे. याप्रमाणे एक साहित्यिक दृष्टांत आहे का कामिनी कटाक्ष द्यायचा आणि लवलावा तैसा विजय नाही. इतका चंचल असतो तो. हे थोडे निघावे गे संसार पांगे आणि आगी माझी गे क्रियेची. हे थोडे निघावे गे स्वर्ग संसार पांगे. इथल्या विषयात स्वर्ग हे नसून ऐकायचे तर विचार आहेच आहे, पण स्वर्गातल्या विषयाकरता देखील अनुष्ठानं वगैरे असे करतो. स्वर्ग आहे ना. शिने पुण्य स्वर्गलोकम देतम भक्त्वा स्वर्गलोकम विशालम शिने. ज्ञानेश्वर महाराज मी नाही आहे साठा कवरा. मी सर्वत्र ठिकाणी व्यापक आहे तरी सुद्धा ज्ञान नसल्यामुळे विषय सुखाच्या इच्छा करता कोणाची इच्छा करता तो स्वर्ग आहे. 9व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. तृष्णेची आकारा काय आगी माझी रे क्रियेची ऐसा देही देहा वेगळा आणि तृष्णेचा आकारा. वास्तविक याच्यावरून कसा आहे तो वेगळा आहे. देही देहा वेगळा आहे ना. आत्मा देह स्वरूप आहे का देवाहून वेगळा आहे? देवाहून काय आहे? आणखीन स्वरूप आहे तो सद्रूप चिद्रूप. पुढे काय आहे? असं असताना देखील लय तृष्णेची असा काळा. तृष्णा हा रजोगुणाचा काय बंध आहे. तृष्णा म्हणजे नाही का मेरूही हाता आली आहे तरी सुद्धा तृष्णा कधीही तृप्त होत. जे कधीही तृप्त होत नाही त्याला काम म्हणत असतात. जो माणसाला पुरे म्हणू देत. अशी तृष्णारूपी साखळी आणि बांधत असते. खटाटोप आहे गळे व्यापार सारखे आणखी कर्म सारखी धाव. अशा प्रकारे रजोगुणाचे दारुण देही अशी बंधन. असा रजोगुणाचं सामान्य बंधन आहे का दारुण बंधन आहे. आणि देयासी बंधन आणि परिसता बंधन तमाज येते. आता कोणत्या ह्याच्याचं बंधन बघायचं. तमा आहे ना. आता सत्वगुण झाला रजोगुण झाला आणि पुढे कोणता नमस्त्व ज्ञानजम विद्धी मोहरम सर्वदेहिना. तमगुण का अनाजम विद्धी अज्ञानापासून उत्पन्न होतं. कोणता तमगुण. तमस्त ज्ञानजम विद्धी. याचं कार्य कोणतं आहे. मोहरम देह सर्व देहीना. नाही का आळस निद्रा नाही का तुमचे निषिद्ध कर्म करणं याच्याकडून तो बांधला जातो. मोहनम सर्व देहीना. प्रमाद आळस निद्रा बी तन्निबंधा आणि भारत. प्रमाद म्हणजे चुका करणे. जे करू नये ते करीत नाही आणि चुका केल्याशिवाय त्याला चुका म्हणतात. आळस्य आळसाची दाढीन तुका मिळे भाऊजोडी असं म्हटलेलं आहे. माणसाला मूर्ख ठेवतो ना तो त्याला कोणता गुण आहे आळस. मनुष्य देहाला असूनही सुद्धा ज्ञानाचा प्रवृत्त होऊ देत नाही आणि त्याला कोणता दोष म्हणायचा. उत्साह समन्विता. सत्वगुणास उत्साह वाढवतो. काय वाढवतो नाही का. सत्वगुण काय वाढवतो तत्र सत्वम. तमगुण काय करतो उत्साहाला बाजूला झाडतो. महाड सगळा वाढवतो आहे काय. म्हणून आळस असतो नाही का. उत्साह नावाची वस्तू. एक आळशी माणूस 2 आळशी माणसं होती का.
आणि एक झाडच आपलं तुमच्या जांभळाचं, आणि तिथे दोन्ही आळशी काय झाले, झोपले आहे. मग ते काय झालं, ते आळशी तो झोपले, तर जांभळाचं झाड असल्यामुळे हल्ल्यामुळे ते जांभळं पडले, दोघांचे तोंडावर पडले बा. तोंडात नाही गेले, तोंडावर पडले. मग आता हात घालून खायला पाहिजे का नाही, तिकडून माणसं चालायची जायची बा. हो म्हणलं, काय तुमचं हा का मारायचं, इकडे या इकडे या. लोकांना वाटलं का उद्योग नाही धंदा नाही, झोपले असतील जाऊ दे. त्याच्यावर ते एक घोडेवाला होता कोण, आणि त्याला लांबून ऐकायला म्हणला, हो इकडे या इकडे या. त्याला वाटलं बा काहीतरी अर्जंट काम असलं बा. घोड्याला बाजूला केलं बा आणि आलं बा. त्याला विचारलं, म्हणलं कशा करता बोलावला. म्हणलं पोटावर ते जांभळ आहे ना, ते आतमध्ये टाकलं. तो माणूस म्हणायला लागला, म्हणलं जवळचा माणूस आहे कोण, त्याला न बोलवताना मला कशाला बोलावला. त्याला तो आहे का नाही, तर म्हटलं जवळच झोपलेला माणूस आहे ना. हा तो म्हणला का काय सांगा दादा, मग त्याची तोंडवाची झोप आहे. त्याच्यात कुत्र्याने कार्यक्रम केला. कुत्र्याला सुद्धा हाड म्हटलं. माझा काय उपयोगी पडेल. आळसाची धाडी आणि कर्तव्य दिसू दे. मग कर्तव्याचा विसर कोणता पडतो, आळस पाडतो. मोठ्या माणसाचं गणित आहे, मनुष्य देहाला जेवणी माणसं मूर्ख राहतात, त्याला कारण जर कोण असेल तर आळस आहे. आलस्य वे मूर्खानाम असा एक श्लोक आहे माझ्या. व्यवहाराचे डोळे मंदजेने पडळे, मोहरात्रीचे काळे मेवडे जायचे. व्यवहारसुद्धा नीट करता येत कसा, आणखी व्यवहारामध्ये त्याला काही समजत आहे. 2 मुलं आपली आई वडिलाची, एक पोरगा पास झाला, मग त्याच्या आईने त्याचे पेढे बिडे सगळे वाटले, आनंद वाटला. दुसरा मुलगा होता तो जिकडून आला, हसत हसत आला. आईला वाटायला लागलं, म्हणलं आई याने पास झाला असला पाहिजे. मग आल्यानंतर आई म्हणलं पेढे वाट पेढे वाट. म्हणलं काय झालं, तर म्हणलं आमचे गुरुजी म्हणतात तू नापास झाला. त्याला नापास शब्दाचा अर्थ काय झाला, जर नापास शब्दाचा अर्थ जर कळला असता तर हसत आला असता का रडत आलाच असता. तेव्हा मी कशा उत्साह नावाची वस्तू आपल्याला कळत. धृत्युत्साह समन्विता. उत्साह असल्यानंतर मग काय प्रश्न आहे, कोणताही अवघड जरी काम असलं तरी मनुष्य काय करतं, पण त्याला काय पाहिजे, उत्साह. आणि उत्साहाची जागा कोण घेतो, आळस. मोहरात्रीचे काळे बेवडे. मोहरात्री म्हणजे वद्य पक्षातली रात्र आहे, आणि त्याच्यात पुन्हा ढग आले. अगोदरच कोण आहे, रात्र काही दिसत नाही, त्याच्यात पुन्हा काय आले, मग दिसेल का काही. याप्रमाणे तमोगुणी माणसाला व्यवहारातलं काही दिसत बेवडे. काय अज्ञानाचे जियाले, जया एका लागले, अंजने विश्व भरले. अज्ञानापासून हा तमोगुण उत्पन्न होतो. अंजने विश्व भरले, मोह नाचत असे. एकाला मोहन घालत असतो का संकट संपूर्ण जगताला घालवतो. काय मोह मोह म्हणजे काय, या त्याच्यातला कोणताही विवेक न कळणे यालाच काय म्हणायचं, मोह म्हणत असतात. मोहाची व्याख्याच आहे बघा. विश्वजेने भरले असे. अविवेक महामंत्र. त्याचा मंत्र कोणता असतो, अविवेक. कोणत्याही कार्यातला विवेक न समजणे याला काय म्हणतात, अरे
विवेकामध्ये ज्ञान असतं, अनविवेकामध्ये सगळं अज्ञानापासून जो उत्पन्न होतो त्याला काय म्हणायचं? लहान मुलाला ज्ञान असतं का? मग इथे तुमच्या ह्याच्यामध्ये मताचा अधिकार कोणाला देतात? कोणाला देतात का? 10-12 वर्षाच्या पोराला मताचा अधिकार असतो का? 18 वर्षाच्या पुढे जो असेल त्याला मताचा काय येतं? मौढ्यमंताचे पात्र मूर्खपणा हीच कोणी दारू ज्या भांड्यात ठेवलेले आहे असा आत्मगुण. हे असं मोहनास्त्र जीवाचे माणसाला भुलवणारा जर कोणता असेल तर त्याला या तमोगुण असं म्हणा. पार्थाते गातम रचोनी असे वर्म सौकरी देहात्म मानियाते. अशा रीतीने हा तमोगुण सौकरी देहात्म मानियाते चारी बाजूनी माणसाला बंदिस्त करून टाकत होतं. हे एकच एक शरीरी बाजू लागे चराचरी आणि ते तर दुसरी गोष्टी. याच्यामध्ये जो जे काही कार्य करण्याकरता आहे त्याच्याकडून कधी सांग कार्य होऊ शकत नाही. नाही काही म्हणतात सांग कार्य म्हणजे कल्पना करा, एखादी बाई धन धुण्याकरता जाते, 11 नाही का कपडे घेऊन जाते आणि येताना किती 9च घेऊन येते. काहीतरी भाजी चिरायला जाते, भाजी चिरते बोटही चिरून टाकते. यथार्थ कार्य होऊ शकत तमोगुण म्हणतात. कारण महात्मा तमोगुण आहे. कानाच्या कीर्तनामध्ये पण तिथली गोष्ट वेगळी. इथली आहे कोण? मुलगी. आणि ती आजी सांगत असते, म्हटलं ती भरणी आहे ना, ती कुठे ठेव की बघ? शिंक्यावर ठेव. मग आता तमोगुण असल्यामुळे भरणी शिंक्यावर ठेवते का हरणी ठेवते? भरणीनं हरणी समजली. भरणी म्हणजे भांडण, हरणी म्हणजे मुलगी. कुठे ठेवली? आणि भरणी कुठे घेतली? कडेवर. आणि ती कार्टी रडायला लागली. ती सासूबाई म्हणत असते, म्हणजे कार्टी रडते का रडते का? मग ते कुठे रडते? माझ्या शांत आहे म्हणून माझ्या कमरेवरच आहे. आम्ही सासूबाई पाहते, हरणी आहे कुठं वर आणि भरणी कुठं आहे. मग ती सांगत असते, तुझ्या चित्तात कोण वाचलेला आहे? परमात्मा. व्यवस्थित कार्य होत पण तो परमात्मा आहे. कोण आहे? आणि ते आळस आहे. हे तमोगुणाचं कार्य आहे. कोणाचं कार्य? एक सहज दृष्टांत आले, सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य. आणि आलस्याचे सगळा आळस असतो, त्याच्यामुळे केवळ मूर्खपणा असतो. अंगे अंग मोडामोडी, उत्साह नाही. उठल्यानंतर या कडेहून असावं तर दुसऱ्याकडे येऊन. आणि कार्यजापी अनावडी नसतीच परवडी. काही नाही, जांभया देत असतो. एखाद्या माणसाच्या जवळ असलं त्याच्या अंगावरच जांभळ देऊन पडतो. बरं का? त्याला जात नाही. उघडे याची दिठी कवने दे नाही किरठी. नाळी जाची उठी उघडे याची दिठी. पण त्या तमोगुणामुळे आपल्यासमोर कोण आहे तो मनुष्य तो जाणू शकत नाही. नाळविताची हाक नाही मारली तरी काय देतो? हाका देतो. हाक मारली का वापर म्हणलं तुम्ही, आणि मी कधी हाक मारली तरी हो म्हणून पडली धोंडी देणे कानी मरकडी. आणि तयाची मरकुंडी उकडून पडली धोंडी. त्याला काही एक ग्रस्त चालला, रस्त्यामध्ये काय पडलेला होता दगड, आणि त्या रस्त्याशी दगडाशीच बोलायला लागला. हे म्हणला बाजूला हो. दगड कुठे बाजूला होईल का? तो होत नाही का म्हणत, आणला पाहिजे म्हणला. जोड्या मारला, पाय कोणा मारला दगड तर बाजूला थोडा बाजूला झाला बघा. हा पालथा पडला. काय पडला?
त्या दगडाला म्हणाला, मला लात खाल्ल्यावर तो बाजूला धरा. हे सगळं कोणाचं कार्य आहे? तमोगुणाचं. पण एक उचितानुचितागवे जाचवरती नाट वेगळे. करणीय काय अकरणीय काय त्याला समजत नाही. आणि जेथीच्या तेथं लोळावे अशीच वेळ. अरे उठकीच पाडसाची वेळ झाली, अजून म्हणला कुठं 9:15 झाली की अजून. मग पडली आहे धोंडी काय अन्यने पाय नेने काळी मुरकुंडी आणि तयाची पडी मुरकुंडी उकलणे. नेने काळी म्हणजे ते दोन्ही पायाच्या आतमध्ये मान घालतं, इकडे पाहत नाही तिकडे पाहत नाही, अशा प्रकारे हार जेवून आणि बांधत असं. पृथ्वी पाताळ जावं वरी आकाशे वरी परी उठणे हा भाव. नाही का ते गोष्टी कोणीतरी आपला झोपाळ्या म्हणत आणि झोपल्या होता लावारावरीच धर्मशाळा आणि त्या धर्मशाळेला लागली आग. मग लोक सांगायचे गो हे पळाय रोज उठा. इथं जेव्हा ती झोपाळ होता तो म्हणायला लागला आग लागली, धर्मशाळेला लागली, आपल्याला थोडी काही लागली. बरं ती आग कुठेपर्यंत आली, त्याच्यापर्यंत काठपर्यंत आले. तर म्हटलं का उठा की इथपर्यंत आले की, तो म्हणायला लागला अजून काठला लागली, अंगाला कुठं लागली. तरी उठणे हा काय करीत नाही. आता कशामुळे आग जवळ येऊनही जरी आली तरी उठत नाही. कोण उठू देत नाही? आळस. कोणत्याही कार्याच्या आड येणारा जर कोणता गुण असेल तर तमोगुण आहे. तमोगुणाचा बंद असतो, म्हणजे चाललेला आहे बाहेर. ब्रह्माय भोजे निद्रेविषयी चांग जीवे हाती लाग आणि झोपी जाता स्वर्ग भाव म्हणे. बरं का, निद्रेविषयी किती आवड असेल त्याला तर झोपी जाता स्वर्ग भाव. पण उभवणे करतोळे आणि पडियाचे कापोळे. उभवणे करतो म्हणजे 2 असे हात करतो आणि असे 2 पायामध्ये काय घालतो, मान घालतो, त्याला उभवणे करतोळे. पडी काय कपाळे नसे मान त्याच्यामध्ये घालून बसतो आपला. पायाचे शिराळे मांडू लागे, दोन्ही पाय असे धरतो, त्याच्यात काय घालतो आणि किती वेळ झाला ते जाणीव सुद्धा त्याला होऊ देत. निद्रेविषयी चांग आणि जीवी हाती लाग. झोपेच्या विषयी किती प्रेम असते. झोपी जाता स्वर्ग भाव. आणि झोप जर आली त्याला म्हटलं स्वर्गात चालायचं आहे, तर म्हटलं कुठला घेऊन बसला आहे स्वर्गात. ते कुंभकर्णाची गोष्ट सांगतात ना, त्याने देवाला काय मागितलं होतं, म्हणलं याच्यासारखं काय नाही. पण त्याला उठवल्यानंतर असा रागवला. ते रावणाने राम चालून आला म्हणून ते कुंभकर्णाला उठवायला सांगितलं. आणि उठवल्याबरोबर त्याला उठवायचं म्हणजे हे का सगळं पाणी आणून कालवा आणून त्याच्या कानात ओतलं तरी बाबा झोपलेला आहे. कोण त्याचे हे नगारे वगैरे खूप जोरजोरात वाजवले तरी सुद्धा. आणि मग थोडा जागा झाला, जो रागवला बघा मूर्खानं, खाऊ का म्हणला तर मला. एवढ्या झोपेतून काढलं तुम्ही मला आमच्यावर रागवू नका, आम्हाला कशाला मारतात, तुमच्या भावाने आम्हाला पाठवलं. म्हटलं रावणाने तरी कशाला उठवण्याकरता पाठवलं. म्हटलं राम चाल करून आला. कोणाला? राम. म्हटलं राम तरी चाल का करून आला. म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीवर ते हक्क दाखवणं हे काय शहाणपणाचं कार्य आहे का? म्हटलं तसं नाही, जमिनीवर हक्क दाखवण्याकरता आहे. तुमच्या भावाने त्याची बायको काय तो कुंभकर्ण तो
रावण काय आहे? गधा आहे. काय काय बाईवर ते अनाचार करणं हा न्याय नाही. पूर्वीच्या काळामध्ये राक्षस सुद्धा नीती काय करत होते, आणि आता नीती भीती सगळी. जाऊ दे, पुढचा विषय आपले थोडा संभवाचा आहे. पुढचा विषय मग रावणाची कुंभकर्णाची गाठ पडते. मग रावण सगळा इतिहास सांगतो. म्हणलं सीताही मला वश होत नाही. मग कुंभकर्ण म्हणतो, दादा म्हणले मग कोणाला वश होते? म्हणलं रामालाच वश होते. मग आपण राक्षस लोक, आपल्याला कोणताही रूप धारण करता येते नाही का. तर मरीची हरिण झाला होता. म्हणलं तो राम का होत नाही? तर म्हणला मी राम जर झालो तर काम राहत नाही. कारण काम करू दे केले काम नाही, काम नाही. बाई याला चित्तशुद्ध म्हणतात. काय म्हणायचं? चित्तशुद्ध तरी व्याघ्रहीन खाते. याच्यामध्ये हा सगळा उपवाने कर्तळे मानव नद्रेविषयीचा आणि जिवियातील लाग झोपी जाता स्वर्ग वाव म्हणे. मग झोपेच्या करता ब्रह्माही होईजे. किती आयुष्य मागतो तो, आणि निचलियाची असे. कशा करता आयुष्य मागितलं? झोपे. काय साध्य सुंदर आहे. आणि हे वाचून तुझे काय नाही काय तुमच्या ग्रस्ती लोकांनी सुद्धा घेण्यासारखं आहे ना. बालपण कसं घालवलं पाहिजे, तरुणपण कसं घालवलं पाहिजे नाही का. पुढे म्हातारपणामध्ये आपल्याला योग्य हे करता येतं वगैरे नाही. नाहीतर काय होतं ते बालपणामध्ये शिक्षण घेत नाही आणि मोठ्या नोकरीची काय करतो, आणि मग त्याला पश्चाताप वाटतो. काय वाटतं? डोळा एक जाता होगे कलाताही डोळा लागे. बरं का, थोडासा कलांडला तरी जिथं पडला तिथे बसण्याच्या वेळी झोपी जात असतो. आणि अमृतही परी नाही की जरी म्हटलं अमृत घ्या की थोडं प्या. म्हणलं मला झोपेच्या समोर अमृताची सुद्धा काही किंमत वाटत. आक्रोश बळे आणि व्यापारी कोणी एक वेळी निघाले तरी आंधळे दोष जायचे. एखादं काम करण्याकरता जर तो निघाला कोणी एक वेळी निघालं तरी आंधळे रोषेचे आंधळा मनुष्य आहे. आणि अंध मनुष्य जर कोणतंही कार्य करायला निघाल्यानंतर दृष्टी नसल्यामुळे कार्य योग्य होईल का अयोग्य होईल, का होईल, तो आंधळा आहे. सुख नाही का आंधळेपणामुळे आणि या गोष्टी संभवू शकतात. केदवा कैसे राटावे कवनेशी काय बोलावे हे टाकत दे की नागवे नाही का. कुणाशी कसं वागावं काय वागावं याचंही सुद्धा काय असावं लागतं नाही का. व्यवहार ज्ञान पाहिजे ना. जरी कीर्तन करता चांगलं करता आलं तरी पण व्यवहाराचं काय पाहिजे. कवनेशी नाही का. नाही तर एकच सगळ्याला एकच मार्ग म्हटलं तर जमेल का. एखादा ड्रायव्हर असेल, कामगार असेल, त्याच्याशी वागणं वेगळं, मालकाची वागणं, घरच्या लोकांची वागणं. नाही तर आपलं लहान पोर नमस्कार काय कारट्या बाजूला ओके असं म्हणता येईल का. आणि त्या मुलाला हे कारट्या शब्द म्हटलं तरी सुद्धा आई वडिलाला काय होत नाही. मग बाळ काय सुंदर आहे तू, खुश होत. व्यवहार असतो ना. एक वनवा मी आगवा पाकोनी पुसोनी घ्यावा पतंग या भावा काय. एखादा पतंग नावाचा किडा असतो नाही का. आणि त्याला वाटतं मी याला गिळून टाकेल म्हणून त्या अग्नीत काय टाकतो. मग अग्नी गिळून टाकतो का अग्नी त्याला गिळतो.
त्याप्रमाणे दृष्टांत या ठिकाणी. पैसा बळगे सहज अकरणीचा दिवसा. बरं का, चांगल्या कार्यामध्ये प्रवृत्त होऊ नाही. उत्तम व्यवहार करून पैसा मिळवण्याचे जोडून या धन उत्तम. हा व्यवहार सोडून चोरी करून पैसा मिळवण्याकरता प्रयत्न करतो. आणि किंबहुना ऐसा प्रमाद आहे, त्याच्या अजून कधी पुण्योत्पत्ती होऊ शकत. जो जे करील ती सगळी कशाची सामग्री होते? पापाची सामग्री. पैसा मिळवतो पण कोणता मार्ग? अन्याय्य मार्ग. प्रमादरूचे. अशा प्रकारे निद्रा, आळस आणि चुका करणे, तम त्रिवेदी, या 3 गुणांनी तमोगुण आपल्याला काय होतं? बांधीचे निरुपयोगी शोकटाते. शोक असलेला, निर्मल असलेला असा जो आत्मा, असा निरुपाधिक असलेला आत्मा 3 दोषांनी काय करतो? मग बांधतो. निद्रा, आळस आणि प्रमाण. जैसा वन्य काष्ट भरे तै दिसे काष्टा करे, व्योमघटे आवरे आकाश घटाका. एकदा लाकडाला अग्नी लागल्यानंतर सर्व लाकडंच अग्नी दिसत असतात. व्योमघटे आवरे घटाकाश जैसे. तेव्हा एखादा घट आणि आकाशाला उपाधी लागल्यानंतर जसं घट आकाश आवरल्या जात नाही. नाना सरोवर भरले चंद्रत्व देत बिंबले. नाना सरोवर आहे, त्याच्यामध्ये पाणीच पाणी आहे. आकाशातला चंद्रमा आणखी जसा त्या पाण्यात दिसतो, तैसे गुणावासी बांधले आत्मत्मकमे. त्याप्रमाणे 3 गुण आत्म्याला जीवत्व दशेला काय करतात? प्राप्त करतात. कसे 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 प्रकारता होतात? सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्तेत उत्तम प्रमया. रजसस्तामी भूयात् सत्त्व भवति वा, रजसत्वं तमस्यैव तमसत्वं. आणखी याचा विचार केला आहे, त्याचा विचार कधी करू.